नमस्कार. तुषार भाटे या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत. गेली 5 ते 6 दिवस महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सातारा जिल्हा हा सेंटर पॉईंटला जिल्हा पुन्हा एकदा आलेला आहे. याची सुरुवात होती जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या वेळी. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या वेळी साताऱ्यामध्ये भाजप हा स्वबळावर लढला होता, तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे दोन गट अलायन्समध्ये लढले होते. आणि या निवडणुकीमध्ये या दोन्ही गटांना म्हणजे एकनाथ शिंदे आणि अजित पवार या गटांना यश प्राप्त झाले होते. परंतु या निवडणुकीच्या निकालानंतर भाजप हा सत्तेपासून दूर असून सुद्धा भाजपने या ठिकाणी प्रिया शिंदे यांना अध्यक्ष बनवले होते. आणि हे कोणाच्या मदतीने केले माहीत आहे? महेश शिंदे हे कोरेगाव मतदारसंघाचे एकनाथ शिंदे या जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करतात. यानंतर हा वाद सातत्याने चर्चेला आला. या वादाचे पडसाद थेट विधानसभेमध्ये पडले होते. विधानसभेमध्ये एकनाथ शिंदे ऑन रेकॉर्ड देवेंद्र फडणवीसांच्या समोर लोकशाहीची हत्या झाली सातारा जिल्ह्यामध्ये असं स्टेटमेंट केलं होतं. हे झालं विधानसभेमध्ये. परंतु सातारा 2 दिवसापूर्वी जी सातारा जिल्ह्यामध्ये एकनाथ शिंदेची सभा पार पडली, या सभेमध्ये तर भाजपला थेट इशारा दिला होता. या सभेमध्ये एकनाथ शिंदेनी मी स्वभावाला रोखतो काय, हिशोबाला चोख आहे, मी कुणाच्या आडवं जात नाही, पण कोणी माझ्या आडवं आलं तर कोणाला सोडत नाही. मी किसी को छेडता नहीं और किसी ने मुझे छेडा तो मी किसी को छोडता नहीं, हे स्टेटमेंट केलं होतं. त्याचबरोबर भाजपचा जरी अध्यक्ष बनला असेल तर सगळ्या जनतेला माहीत आहे की खरा अध्यक्ष कोणाचा बनलेला आहे. ही 4 स्टेटमेंट केली, पण ही 4 स्टेटमेंट भाजपला इशारा तर होती. त्याचबरोबर स्थानिक पातळीवर भाजपचं प्रतिनिधित्व करणाऱ्या ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे आणि बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांना सुद्धा थेट मेसेज होता. याची सुरुवात खरं तर 2024ची इलेक्शन ज्यावेळी झाले त्यावेळी मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांनी ज्यावेळी पदभार स्वीकारला त्यानंतरच कोल्ड वॉर सुरू झालं होतं एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांमध्ये. परंतु सातत्याने ह्या चर्चा फक्त मीडियामध्ये यायच्या, पण उघड असं मीडियामध्ये किंवा पब्लिक डोमेनमध्ये असं कधी घडलं नव्हतं. याच्या अगोदर मुख्यमंत्री फडणवीसांनी मंत्रालयात वॉर रूम सुरू केली, तर लगेचच एकनाथ शिंदेनी सुद्धा त्यांच्याच धर्तीवर वॉर रूम सुरू केली. मुख्यमंत्री सहायता निधी सुरू केला, तर तिकडे एकनाथ शिंदेनी वैद्यकीय शिक्षण सहायता कक्ष सुरू केला. यावर अनेक प्रशासकीय नियुक्ती बाबतीत सुद्धा तसंच घडलं होतं. परंतु गेली 5 ते 10 वर्ष मी राजकारण पाहतोय, पण इतक्या खालच्या दर्जाचं राजकारण सातारा जिल्हा परिषदेसुद्धा कुठेही महाराष्ट्रात घडलं नव्हतं. जे 2 पक्ष सत्तेत आहेत ते 2 पक्ष आपापसामध्ये वादावादी करत आहेत. तुम्हाला आठवत असेल तर याच्या अगोदर मी जेवढ्या निवडणुका कव्हर केल्या त्यामध्ये जास्तीत जास्त काय व्हायचं की एखाद्या उमेदवाराला तिकीट मिळालं नाही त्याच्या स्वतःच्या पक्षामध्ये, तर दुसऱ्या मित्र पक्षाच्या तिकिटावर निवडून याचा, जर निवडून आलं तर कंटिन्यू करायचा, जर बायचान्स सीट पराभूत झाली तर घरी परत येऊन आपल्या पक्षाचं काम करायचं. पण सातत्यानं असं घडणं हे खूपच लोकशाहीला घातक आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे बोलता बोलता एक परवाच्या सभेमध्ये एकनाथ शिंदेनी हे बोलून दाखवलं की लोकसभेला आमचा स्ट्राईक रेट चांगला होता, विधानसभेला सुद्धा आमचा परफॉर्मन्स चांगला होता, नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषद या सर्व निवडणुकांमध्ये आम्ही आमचं वर्चस्व प्रस्थापित केले आणि महाराष्ट्रातला 2nd नंबरची पार्टी म्हणून आम्ही उद्या आलो आहे. हे पण स्टेटमेंट कुठेतरी भाजपला इशारा देण्यासारखंच आहे की जर भाजप 229ची 100% भाजप म्हणून निवडणुकीची तयारी करीत असेल, तर सायमल्टेनियसली एकनाथ शिंदे सुद्धा भाजपला तेवढेच ताकद किंवा आव्हान निर्माण करण्यासाठी आपला आता काही दिवसानंतर 1 मे जी महाराष्ट्राचा स्थापना दिवस आहे किंवा निर्मितीचा दिवस आहे, 1 मे 1960ला जेव्हा महाराष्ट्र स्थापन झाला, आज तब्बल 66 वर्षे पूर्ण झाले. मगाशी मी साताऱ्याचा उल्लेख केला. या सातारा जिल्ह्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्राचा मंगल कलश आणला होता आणि या महाराष्ट्राला आधुनिकतेची, एशियाची किंवा नव्या महाराष्ट्राची मूर्तिमेढ रवली होती. या यशवंतराव चव्हाणांनी महाराष्ट्राचे सुसंस्कृत राज्यकारण सगळ्या भारताला दिशा दाखवली. त्या यशवंतरावांच्या होम टाऊनमध्ये अशी घटना घडली, खूपच लाजिरवाणी आहे. मी इतकी वर्षे राजकारण फॉलो करतोय, पण मी पण असंही कधी इतक्या खालच्या थराचं, इतक्या हीन दर्जाचं राजकारण कधीही पाहिलं नाही. हे महाराष्ट्रासाठी खूपच दुर्दैवी, घातक म्हटलं तर वावगं ठरणार नाही. काही दिवसापूर्वी अजित पवारांचे निवडून झाले, त्या अजित पवारांचं एक वाक्य होतं
राजकारण खूप वंगाळ आहे. अजून महाराष्ट्राच्या वाट्याला पुढे काय काय वाढून ठेवले देव जाणे. खूप अजून गोष्टी 2029 पासून आपल्याला पाहिजे आहेत. एनसीपी मर्जर होणार का? शिवसेना 2 पक्षांचं काय होणार? राज आणि उद्धव ठाकरे या नवीन युतीचं काय होणार? परत भाजप हा एकनाथ शिंदेना खरंच अलायन्स मध्ये घेऊन लढणार की स्वतंत्र लढणार? या सर्व गोष्टींचं आपल्याला पाहायचं आहे. खूप इंटरेस्टिंग राजकारण आहे. जे तुम्ही कधी पाहिलं नसेल, जे कधी तुम्ही ऐकलं नसेल, असं राजकारण तुम्हाला पाहायला मिळणार आहे. पक्ष फोडणं किंवा त्या पक्षातून त्या पक्षात आमदार जाणं, ह्या गोष्टी घडलेल्या आहेत. परंतु ह्या आत्ताचे राजकारण पाहिजे हे न भूत ना भविष्य असं राजकारण पाहिलं आहे. अशाच नवीन नवीन माहितीसाठी तुषार पाटील यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.